अभिनेता सिद्धांत उर्फ सिड यांची जोरदार बॅटिंग. तरुणांनी अशा राजकारण्यांपासून लांब राहिलं पाहिजे हा सल्ला सिद्धांतने दिलाय. सगळीकडे त्याच्या या भाषणाची जोरदार चर्चा सुरू आहे. दार उघड सिड. कशाला हवा इतका उंच थर? कशाला हवी काय झालं? दार उघड बक्षीस. काय झालं? काय झालंय? न्यूजला बघ ना, दिसत नाहीये काय झालंय? ह्याच्यासाठीच तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला मोठं केलं होतं. साहेबांचे काही कार्यकर्ते माझ्यावर भडकलेले मला दिसतंय. पण मी त्यांना सांगतोय, मित्रांनो, तुमची पावर राजकारण्यांच्या सतरंज्या उचलण्यात वाया घालवू नका. सिद्धांतच्या या भाषणामुळे राजन पर्वते यांचे कार्यकर्ते मात्र दुखावले. सिद्धांतचा निषेध करत त्याची काय झालंय ते बघ. तू काळजी करू नको, आम्ही आहोत तुझ्यासोबत. ट्रोलिंग केलं जाते. अरे तू ओळखत नाही, तर राजनला डेंजर माणूस आहे तो. असला म्हणून काय झालं? सीट कमी पॉप्युलर नाहीये आणि सीटच्या अंगाला हात लावायच्या आधी ना त्या राजनला 10 वेळा विचार करावा लागेल. सीट बाई संभाल. सीट तू काय करतोय? सीट आपण पोलीस प्रोटेक्शन मागूया, आपल्या दोघांच्या जीवाला धोका आहे. सीट काय कर? अरे सीट काय करतोस तू? मला पैसे हवेत, आजच्या आज हवेत. अरे मी 1 लाखाची सुपारी दिली होती ना तुला. हे सगळं मला माहित नाही, पण मला आज एनी कॉस्ट 5 लाख रुपये हवेत. अरे तुझ्या अकाउंटला असतील ना पैसे? नाहीयेत, ते मी बिल्डरला दिले, गाडीसाठी दिले. आज मग तुझ्या सिरियलचे पेमेंट? अरे मी ऑलरेडी घेतले ते. सीट एवढे पैसे कशासाठी हवेत? मला ते सगळं माहित आहे, पण मला पैसे हवेत. तू देत तू शुद्धीत नाही. अरे ऐकून घे, मी कुठून देणार एवढे पैसे? अरे ते सगळं मला माहित नाही, पण आजच्या आज जर तुम्ही मला पैसे नाही दिले तर तुमचं कोणाचं खरं नाही यार. मी बघते काय झालंय त्याला. म्हणजे सीट काय झालंय सीट? हे बघ, त्या राजनला अजिबात घाबरू नकोस. मी अख्खा मीडिया तुझ्या मागे उभा करीन. घाबरत तर मी कोणालाच नाही. मग एवढा का भडकलायस आणि एवढे पैसे कशासाठी हवेत तुला? आईच्या ट्रीटमेंटसाठी. आईंची ट्रीटमेंट? काय झालं आईंना? माहित नाही, पण डॉक्टर म्हणत होते की तिला मोठ्या दवाखान्यात दाखवावं लागणार. मला माझ्या आईच्या ट्रीटमेंटसाठी 5 लाख रुपये हवेत. 5 लाख? ते तरी अजय आणि कुलदीप एवढे पैसे कुठून आणणार आहेत? अरे मग मी कुठे आणू? हे बघ सीत, हे बघ, शांत हो. हे बघ, अरे तुला आत्ताच नवीन फिल्म मिळाली आणि त्या फिल्मचा चेक सुद्धा ऍडव्हान्स मध्ये मिळालाय आणि ही 5 लाख किंमत खूप किरकोळ आहे तुझ्यासाठी. फिल्म गेली आहे माझ्या हातून. काय? कशी सीत? अरे काय फरक पडतो? मला 5 लाख रुपये हवेत. तुझ्याकडे 5 लाख रुपये असतील का? दे ना शिवानी, प्लीज प्लीज मला ते. मी माझ्या आले की मी तुला परत करेन, प्रॉमिस मी करेन. माझ्याकडे कुठून असतील एवढे पैसे? पण तू काळजी करू नको, मिळतील. काही ना काहीतरी होईल, मिळतील सीत. अरे कसं मिळतील? पैशाशिवाय काहीच पर्याय नाही. सीत थांब. दारू पिऊन प्रॉब्लेम सुटणार नाहीये. मग कुठनं येणार पैसे? मला 5 लाख रुपये हवे. मला 5 लाख रुपये पाहिजेत. प्रॉब्लेम सुटेल. कसा? आईशिवाय जगात मला कोणीच नाही. माझ्यासाठी खूप कष्ट केले ग माझ्या आईने. बापाच्या शिव्या खाल्ल्या, लोकांच्या घरी कामं केली, स्वतः उपाशी राहिली, पण मला खाऊ घातलं. तिने माझी प्रत्येक चूक तिने मला माफ केलं आणि माझ्या मागे खंबीरपणे उभी राहिली. माझी इतकी काळजी करणारी आई आज तिला ट्रीटमेंट हवी आणि माझ्याकडे पैसे नाही. काय उपयोग आहे मला? मी आज जिथे आहे ना शिवानी, आज मी फक्त माझ्या आईमुळे इथे.
मला फक्त आईसाठी पैसे हवे. डोंट वरी सिद्ध, मिळतील पैसे. कसे माहिती मी सगळे पैसे खर्च करून टाकले. झालाय का सिद्ध, असं काही नाहीये. नाही मी खरंच झालाय का. ज्या आईने मला जन्म दिला, जिने मला मोठं केलं, तिच्या ट्रीटमेंटसाठी पैसे नाही आहेत माझ्याकडे. माझ्या आईला काही होणार ना? नाही होणार ना तिला काही? सिद्ध, काळजी करू नको, काही होणार नाहीये त्यांना. मला पण पैसे हवेत. मला आईच्या ट्रीटमेंटसाठी पैसे हवेत. सिद्ध, मिळते. नाही मला सिद्ध, सिद्ध, ट्रीटमेंटसाठी पैसे. अजय, तू बिल देऊन टाक. माझा काय संबंध, तू दे ना. अहो तुम्ही कोणते ठरवा आणि द्या लवकर, मला पेपर टाकायला उशीर होतोय. 1 मिनिट, सिद्धने पेपर लावलाय, आम्ही कसलं बिल द्यायचं? मी देतो ना. किती आले? अरे मी देतो ना. थांब थांब थांब, मी देतो. जमतील, मी देतो. अरे थांब, तुझ्याकडे नाही रे. अरे मी देतो. मी देतो. बिल देतो. मी देतो बिल. अरे मी देतो तर दे मग. हे 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 करीना, करीना, हे काय तू ठेवलेस ना? माझ्या बेडवर हे पैसे कुठून आले? करीना, करीना, मी काय विचारतोय, माझ्या बेडवर हे पैसे कुठून आले? रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. हे बघ, मी फक्त तुला विचारतोय, हे पैसे तू कुठून आणलेस? ते तुमची आई आजारी आहे ना, आणि तुमच्याकडे पैसे सुद्धा नव्हते, म्हणून तू का ठेवलेस? घे, परत घे. नाही, नको. अगं माझ्याकडे येतील पैसे. तुझी आई पण आजारी असते ना. घे घे. माझ्या आईच्या हॉस्पिटलसाठी मी पैसे उभे करीन. तू टेन्शन घेऊ नकोस. कुलदीप, चल चल पटकन चल. त्या बिल्डरकडे जायचं आणि आपला ऍडव्हान्स परत घ्यायचा आहे. काय? मला तो फ्लॅट नकोय, मला पैसे हवेत. अरे भाई सिद्ध, काय बोलतो? तू काय डोक्यावर पडलास का? अरे तसं घर घेणं म्हणजे तुझं स्वप्न होतं ना भाई, तुझं ड्रीम होम. हो, पण माझ्या आईच्या ट्रीटमेंट पेक्षा इम्पॉर्टंट नाहीये ते घर. तू चल लवकर आवर यार. एक मिनिट, आईला झालंय काय तुझ्या? माहित नाही, पण डॉक्टर म्हणत होते तिला मुंबईच्या कुठल्या तरी चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखवा. काहीतरी सिरियस असेल यार. सिद्ध यार, तुझी आई ती माझी आई यार. तू काळजी करू नकोस पैशांची. मी हवं तर माझी जमीन घर सगळं गहाण ठेवेन यार, पण तू तुझं स्वप्न नको तोडूस यार. मी काहीतरी करतो. तू किती बोललास तू? 5 लाख ना? एक मिनिट थांब, 1 मिनिट. ए हॅलो, हा दाद्या, ऐक, मला 5 लाख रुपये हवेत अर्जंट. अरे लागतात, मला काम आहे माझं, जरा अर्जंट हवेत. अरे कुठून आणू? तू आपली जमीन गहाण टाक यार, पण मला पैसे हवेत. नाही, तू काय कारण नको देऊस, तू काही कर, मला 5 लाख रुपये हवेत. हा होईल, मोस्टली होईल. नाही, मोस्टली नाही. तू चल, आपण निघूया. सिद्ध यार, सुन ना सिद्ध. तू नक्की ऍडव्हान्स भरलायस का? झोल मारलायस काहीतरी? येडायस काही काय बोलतो?
नाही तू त्याला शेंडी लाव, मला नको लावू. आई बोलू नका, इथे गडबड होते. बोला साहेब. हॅलो हॅलो साहेब. काल तुमच्याकडे 15 लाख रुपये ऍडव्हान्स भरलेत आणि ते आता सगळं कॅन्सल. आम्हाला पैसे परत हवे आहेत आमच्या फ्लॅटचे. ते 15 लाख फ्लॅट? बाप रे, मोठाच हात मारलायस यावेळेस. साहेब अहो, काल सिद्ध छाया यांनी तुमच्याकडे 15 लाख रुपये भरलेत आणि त्यांनी त्यांचा निर्णय बदलला. त्यांना 15 लाख हवेत. तेच बोलतोय. तर ते 15 लाख रुपये घ्यायला कधी येऊ? अरे कधी म्हणजे काय? आत्ताच्या आत्ता. एक मिनिट. काय 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 50% कट होणार? काल तर आम्ही ऍडव्हान्स भरलाय. अरे 50% कट करणार म्हणतायत ते कॅन्सलेशन चार्जेस म्हणून. अरे ठीक आहे, इट्स ऑल राईट. त्यांना कट करू दे, पैसे हवेत मला बस. अरे 50% कळतंय का तुला? ठीक आहे तुम्ही कट करा, पण एका अटीवर. आम्हाला सगळे पैसे आजच्याच हवेत. नाही आठवडा वगैरे नाही. आठवडाभर कुठे? वेळ लागलाय का? आत्ताच्या आत्ता पैसे हवेत, मी बोलतो त्यांच्याशी. हॅलो, हा सर बोला. सर हे बघा, मला आजच पैसे हवेत. हो सर, प्रोसेस आहे, आता लगेच पैसे नाही मिळणार. अरे कसली प्रोसेस? पैसे माझे आहेत ना, मला पैसे हवेत आज. हो सर, ऍडव्हान्स दिलाय तुम्ही, आता 8 दिवसांनी ये आणि पैसे घेऊन जा. अरे कसले 8 दिवस? मला आत्ताच्या आत्ता पैसे हवेत. माझ्या आईची ट्रीटमेंट. त्याचं. हॅलो, ह्याची ही हिंमत, माझा फोन कट केला. मी याला बरोबर धडा शिकवतो, तू बघ. काळजी करू नका, मला फक्त जरासा वेळ दे. मी बघतो बघ याच्याकडे. अरे पण आईच्या ट्रीटमेंट साठी पैसे हवेत. यार से तू दिल छोटा मत कर यार, हिम्मत रख. कुछ होगा यार जरूर. मी फोन करतो थांब. रेंज 1 मिनिट आलो. बोला. झाली का रे काही पैशांची व्यवस्था? मी प्रयत्न करतोय. मी तुझ्या पाया पडतो, भीक मागतो, पण कर रे काहीतरी. तुझ्या आईसाठी कर. मला माहिती आहे तुला तिची गरज नाही. आता नसेलही, तिच्या वेदनेची जाणीवही नाही. नसेलही, तू रमलायस तुझ्या विश्वात. रम, माझी काही हरकत नाहीये, पण एवढंच लक्षात ठेव की तुझ्या बापाला, मला तिच्याशिवाय कुणी नाही रे आयुष्यात. नाही भगवत, तिच्या वेदना रोज ती कणते, विवळते वेदनेनं. डॉक्टर म्हणतात पैसे दिल्याशिवाय काहीच करता येणार नाही. आता सांग काय करायचं? कुठून आणायचे आम्ही पैसे? डॉक्टरांचं तरी काय चुकलं म्हणा. व्यवहारी दुनिया आहे. व्यवहारी दुनियेत पैशांशिवाय काहीच चालत नाही. म्हणून भीक मागतो तुझ्याकडे सिद्धांत. आपल्या आईसाठी तरी काही पैसे पाठवतोयस ना? मी सांगितलं ना, मी प्रयत्न करतोय. नाही कर. कट झालं का? कुलदीप, फोन लागला का? हा हे लागतोय. हे बघ, मी काय म्हणतो, हे बघ, या हॉस्पिटलच्या बाबतीत ना उशीर करून चालत नाही. ती संजना तुझ्या इतकी जवळची आहे ना, आज कर. ती नक्की तुला मदत करेल. परफेक्ट. अरे कमाल आइडिया नहीं. एक काम करते हम सिर्फ, अभी संजना से पैसा लेते आणि बिल्डर कडनं पैसे आल्यानंतर आपण संजनाला तिचे पैसे परत देऊन टाकू. और संजना इसको ना नहीं बोलेगी. हाँ, फोन ला. कर कॉल कर. हॅलो. हाय संजना. ऍक्च्युली मला, अगं मला जरा हेल्प करशील का? मला एक 5 लाख रुपये हवेत.
आईच्या ट्रीटमेंटसाठी. प्लीज माझ्याकडे आल्याबरोबर मी तुला परत करीन, पण प्लीज आत्ता आत्ता माझी मदत कर ना प्लीज. सेठ, माझे पैसे तुझेच आहेत, घेऊन जा तुला पाहिजे तेवढे. थँक्स यार संजना, थँक्यू सो मच. मी लगेच येतो. बाय. यार थँक्यू यार अजय, खरंच यार थँक्स अ लॉट. एनी टाइम यार. काय होते तुम्हाला? नाही म्हणजे तसं फारसं काही होत नाहीये. तेच तर, मग ऍडमिट का झालाय तुम्ही? ते मिस्टरांनी ऍडमिट केलंय. हो पण काही झालं नसताना ऍडमिट का केलंय? डॉक्टर 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 मी 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 ऍडमिट केलं तिला. मी हिचा नवरा आहे, घरी फार आजारी असते ती, ऍडमिट करावं लागणारच नाही. हो केस तशी सिरियस नाही आहे, मग ऍडमिट कशाला केलं? डॉक्टर साहेब ती आजारी आहे, हे खरं आहे हो, खरंच मनापासून. तुम्ही एकदा स्वतः तपासा. मी सांगतो म्हणून तपासा, बघ तुम्हाला आढळेल काहीतरी. थोडस धाप लागल्यासारखं होतं मला. मग बघा बघा सांगितलं मी, तुम्ही स्वतः तपासा, मग तुमच्या लक्षात येईल. असा दम लागतो सारखा तिला. अहो अंगात ताकदच नाही, कायम अशक्त. हो काहीच प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही डिस्चार्ज घेऊ शकता. सिस्टर जरा बघा यांना. ओके सर. डॉक्टर डॉक्टर एक मिनिट. डॉक्टर 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 एक 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 मिनिट. थोडी विनंती आहे, थोडं बोलू का मी? लाज वाटते बोलायला, पण नाईलाज आहे हो. डॉक्टर मी एक अभागी बाप आहे हो. या दवाखान्याच्या निमित्ताने स्वतःच्या पोराकडून 4 पैसे मिळावेत म्हणून हे नाटक रचलंय मी. सहकार्य करा. हो काय बोलताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? कळतंय कळतंय, पण नाईलाज आहे डॉक्टर. एकुलता एक मुलगा आहे डॉक्टर माझा, तळहातावरच्या फोडासारखा जपला त्याला आम्ही दोघांनी, पण आता म्हातारपणात तो आमच्याकडे लक्ष देत नाही. काय करणार सांगा? मी बायको अशी अशक्त तुम्ही बघितली. जर पैसे नाही मिळाले तर आम्ही खाणार पिणार काय, आणि नाही खाल्लं पिल्लं तर ती आणखी अशक्त होणार, म्हणजे आणखी आजारी होणार, आणि पुन्हा खर्च होणार. हा मुलगा तर आम्हाला पैसे देत नाही. एकतर इंजेक्शन देऊन आम्हाला मारून टाका, नाहीतर सलाईन लावून मुलगा इथे येऊन बघेपर्यंत तिला इथं ठेवा. प्लीज विनंती करतो मी तुम्हाला. त्या दुसरा काही पर्याय नाही हो माझ्या समोर. प्लीज. ठीक आहे, बरोबर आहे तुमचं, पण मी उद्या डिस्चार्ज देईन. चालेल डॉक्टर, हरकत नाही, तुम्ही म्हणताय तसं करा. पण आजचा दिवस डिस्चार्ज देऊ नका. माझ्या मुलाला काही सांगू नका. मी वाटेल तर पाया पडतो तुमच्या डॉक्टर. मी बघतोय काय करायचं ते. मी बघतोय काय करायचं. माझ्या मुलाला डॉक्टर. हॅलो. मला काही झालं नसताना कशाला ऍडमिट केले हो तुम्ही? तुला जास्त कळतं का डॉक्टरांना? तू सिरियस आहेस, लक्षात ठेव. अहो पण आता डॉक्टर पण सांगत होते ना मला काहीही झालेलं नाहीये, मग असं का? डॉक्टर तोंडावर सांगत नाही. तुझा आजार सिरियस आहे, तुला वाचवा म्हणून पाया पडून डॉक्टरांच्या मी आता इथे पाहिलंस की नाही? फुकट अक्कल न चालवता चुपचाप पडून राहा इथं. आता सलाईन लावणार आहेत तुला, आणि तुझ्या लाडक्या लेकाला तुझी किती काळजी आहे तेही कळेलच आता लवकर, नाही का?
सॉरी सिद्ध, तुझ्या हातून एवढी मोठी हिंदी फिल्म गेली आहे. हे सगळं त्या राजनमुळे झालंय. तू फार वाईट माणूस आहे. हे घे. अगं ऑलरेडी 2 पॅक झाले, तिसरा बस ना. तुझ्या चेहऱ्यावर किती स्ट्रेस आहे. तुला बरं वाटेल. यू विल फील रिलॅक्स. तुझा दहीहंडीचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि खूप ट्रोलिंगही होतंय. कोणी तुझ्या बाजूनी बोलतात आणि कोणी तुझ्या विरुद्ध. तू कमेंट्स वाचले का त्याच्या? किती घाण भाषा वापरली आहे. आणि हे सगळं त्या राजनच्या माणसांनीच केलंय. अजून कोण करणार आहे? अचानक आईला काय झालं? अगं ते तिला दम लागतोय, अशक्तपणा आहे. डॉक्टर म्हणतायत की एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखवायला पाहिजे. काहीतरी सिरियस असेल यार. म्हणजे त्याच्यासाठी पैसे लागणार. डोंट वरी, मी देईन तुला. किती पाहिजे? 5 लाख रुपये बस झाले. शिवानी काय म्हणते असेल? शिवानी जी तुझ्या मागे हात धुवून लागलीये, तू तिचं ऐकू नकोस. ती तुझं करिअर बर्बाद करेल. मला निघायला हवं. मला हॉस्पिटलमध्ये जायचं. राजन फार भडकलाय तुझ्यावर. ही हिंदी फिल्म पण त्याच्यामुळेच गेलीये. तू एक सिंपल माफी का नाही मागत? त्याला सॉरी म्हण ना, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. संजना, मी तुला सांगितलं, मी माफी मागणार नाहीये. हो, पण आज परिस्थिती बदलली आहे. तुझ्याकडे फिल्म नाहीये, आई हॉस्पिटलमध्ये, तुझ्याकडे पैसे पण नाहीये. प्लीज त्याची माफी माग. तुला तुझं करिअर करायचं असेल तर प्लीज प्लीज राजनची माफी माग. हे बघ संजना, या क्षणी फक्त माझ्या आईची ट्रीटमेंट इम्पॉर्टंट आहे. तू मला पैसे देणार आहेस की नाही मला प्लीज सांग. समोरच तर आहे, पण त्याच्या आधी तू आहे ना, तू माझा जीव घे. संजना, आर यू मॅड? त्या राजांच्या हातून मरण्यापेक्षा तुझ्या हातून मेलेलं मला आवडेल. काय बोलतेस तू? मी तुझं नाव सजेस्ट केलं होतं. तू जर माफी मागितली नाहीस ना तर राजन मला सोडणार नाही. प्लीज प्लीज त्याची माफी माग. सिट प्लीज, माझ्यासाठी. हे बघ संजना, मी माफी मागणार नाही. तुला तुझ्या आईची काळजी नाहीये का? तू जर माफी मागणार नाहीस तर मी पैसे का देऊ? संजना, तू तर माझी मैत्रीण आहेस आणि जर तुला माझ्या जीवाची पर्वा नाहीये तर मी तुझ्या आईच्या जीवाची पर्वा का करू? आता तू ठरव, आईचा जीव महत्वाचा आहे का तुझा इगो? संजना, मी माफी मागतो. मी माफी मागतो. एकदम बरोबर निर्णय घेतलायस सिद्ध. राजनची माफी मागितलीस तर तुझी फिल्म तुला परत मिळेल. आईची ट्रीटमेंट होईल आणि सगळं पहिल्यासारखं होईल.
काळजी करू नको, सगळं ठीक होईल. हा तू अजिबात स्ट्रेस घेऊ नकोस. जायचं, सॉरी म्हणायचं आणि निघायचं. तिकडून सरळ आपण हॉस्पिटलला जाऊ. बी ब्रेव्ह. सिड, वेट. सिड, स्टॉप. आत्ताच्या आत्ता गाडी उघड. मी एकही क्षण इथे थांबणार नाहीये. मीडिया समोर माफी मागायची आहे, तू मला आधी का नाही सांगितलंस? मलाही आत्ताच कळतंय. मी बोलते. तू थांब इथेच. तू बस ना. ये ये. साहेब, हे काय? मीडियाला कशाला बोलवलंय? का म्हणजे? सगळ्यांच्या समोर त्यानं माझा अपमान केला होता. आता माफीनामा पण सगळ्यांच्या समोरच झाला पाहिजे, नाही का? पण असं काही ठरलं नव्हतं ना. दहीहंडीच्या दिवशी तो जे काही बोलला ते तरी कुठे ठरलं होतं? चांगलं सरप्राईज दिलं त्यानं मला. आता माझी बारी. हे तुमच्या माफीनाम्याचं स्क्रिप्ट. या सीनचा रायटर डायरेक्टर मी आहे, कळलं? त्याला तयार कर, नाही तर तू आहेस आणि मी आहे. सिद्धांत छाया यांनी दहीहंडीच्या दिवशी जी काय आपली मतं मांडली, त्यामुळे माझे काही कार्यकर्ते दुखावले गेलेत. झाली काही ठिकाणी निदर्शनं पण झाली, पण आपला देश स्वतंत्र आहे आणि प्रत्येकाला आपापली मतं मांडण्याचा अधिकार घटनेनं दिलेला आहे आणि त्याचा मी पूर्ण आदर करतो. नाही, मला अजिबात राग आलेला नाही, कारण आला राग मग भीक माग, हे मला माहित आहे. पण साहेब, सिद्धांत छायाला ज्या पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांकडनं ट्रोल केलं जातंय त्याच्यावर काय मत आहे तुमचं? ते तर आपलेच कार्यकर्ते आहेत ना. कार्यकर्ते आहेत ना, ते गुलाम नाही. कार्यकर्त्यांनी पुन्हा असं काही करू नये अशा सूचना मी दिल्यात. लवकरात लवकर हे प्रकरण संपेल अशी मी आशा करतो. मला जरा बोलायचं आहे.
थांबा सायलेन्स. साहेब, तुम्ही एक नट आहात. तुमच्या कलेचा मी खूप आदर करतो. मी हात जोडून विनंती करतो, भलते सलते आरोप माझ्यावर करू नका. मी मनापासून समाजकारण करणारा माणूस आहे. राजकारण मला जमत नाही. दहीहंडीच्या दिवशी मी खूप चुकीचं बोललो. राजन साहेबांसारख्या चांगल्या नेत्यावर मी खूप चुकीचे आरोप केले आणि आता मला त्याचा पश्चाताप होतोय. स्टारडमची हवा माझ्या डोक्यात गेली होती आणि मी सांगीन तीच पूर्व दिशा, असा माझा इगो होता. पण नंतर मला कळून चुकलं की मी फक्त एक नट आहे जो स्क्रिप्ट बघून लाईन्स बोलतो. राजन साहेबांचं समाजकार्य खूप मोठं आहे. त्यांच्यावर मी चुकीचे आरोप केले आणि त्यासाठी मी मनापासून त्यांची माफी मागतो. सीत सर, हे तुम्ही कोणाच्या दबावाखाली बोलताय का? नाही, दहीहंडी ही आपली संस्कृती आहे. हे राजन साहेब ती जपत होते. त्या दिवशी मी जे काही मत व्यक्त केलं ते चुकीचं होतं. एका दिवसात कसं काय मत बदललं? म्हणजे काल जे बोललात ते विचार न करता बोललात असं म्हणायचंय का तुम्हाला? युथ आयकन म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. तुम्ही काय सांगाल तुमच्या फॅन्सला? नो कॉमेंट्स प्लीज. थँक्यू. प्लीज प्लीज. राजन साहेबांचा, राजन साहेबांचा, अरे राजन साहेबांचा. सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धांत छाया यांनी आत्ताच तरुणांचा आयकॉन असे मिरवणाऱ्या सिद्धांत छायानी माफी मागणे हे मोठं दुर्दैवच म्हणावं लागेल. राजकीय दबावापुढे सिद्धांत छायाची स्पेशल शरणागती. आता येणारा काळच सांगेल. सर, संजना मॅमनी दिलेत. आणि प्रगल्भ नटाला अशा पद्धतीने माफी मागावी लागते, या पाठीमागे कुठल्या राजकीय पक्षाचा दबाव तर नाही ना? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात पडलाय आणि याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. दहीहंडीच्या दिवशी मी खूप चुकीचं बोललो. राजन साहेबांसारख्या चांगल्या नेत्यावर मी
खूप चुकीचे आरोप केले, त्यासाठी मी मनापासून त्यांची माफी मागतो. तरुणांचा आयकॉन असं मिरवणाऱ्या सिद्धांत छायांनी माफी मागणं हे मोठं दुर्दैवच म्हणावं लागेल. राजकीय दबावापुढे सिद्धांत छायाची स्पेशल शरणागती. सिद्धांत छायाच्या वैचारिकतेचे ढोंग मित्रांनो, असा नका त्रास देऊ. ऐका, ही वेळ फोटो काढायची आहे का? त्यांची आई आजारी आहे ना मला, असं नाही. हे शोभतं का तुम्हाला? नका. तुम्ही काल बरोबर बोलवतात, मग आज माफी का मागितली? हा सर, तुम्ही माफी मागायला नको होती, का मागितली सर? सर, तो राजन कसा आहे ना सगळ्यांना माहित आहे. तुम्ही त्याची माफी मागायला नको होती सर. सर, चुकलात तुम्ही. अरे चुकले नाहीत, हे विकले गेलेत. हे ऍक्टर लोकांना पैसे द्या, काही बोलतील. हे काय काय तू यांच्याकडे लक्ष देऊ नको. हे बघ, लोक 10 तोंडाने बोलतात, आपण नाही लक्ष द्यायचं. हा बाळा, हा एक मिनिट, आम्हाला जरा आईची तब्येत खूपच बिघडली, खूप त्रास होतो तिला, आणि इथं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट वगैरे, तुला माहिती आहे, ते पैशांची खूप गरज आहे. डॉक्टरांना भेटतो आणि पैसे जमा. नाही, तू भेटशील, पण काय होतं, ते मेडिकल स्टोअर जवळ तिथे मी गेलो होतो, त्यांनी अशी औषधं एवढी काढून ठेवली आणि पैसे दिल्याशिवाय देणार नाही म्हणाले. इतकं दुःख झालं ना मला तिथे. औषधांसाठी पैसे मी बाकीचं जमा करेल. एवढ्याने काय होणार आहे सिद्धांत? विश्वासच नाहीये बापावर. आई काय ग, कशी आहे ग आई? तू कशी आहेस आई? तू कसा आहेस बाळा? मी ठीक आहे, मी ठीक आहे, पण तू आता कसली काळजी करू नकोस. अरे तू आलायस ना आता, मला कसली काळजी? काय झालंय ग आई तुला? अरे काहीही झालेलं नाहीये. म्हणजे मला काहीही झालेलं नाहीये. मी अगदी ठणठणीत आहे. तुझ्या बाबांना आपलं उगाचच विनाकारण वाटतंय. मला काहीतरी झालंय म्हणून मला इथे आणून ऍडमिट केले. म्हणजे तुला कसलाही आजार नाही? माय बाबा, ह्यावेळेस ना बाबांनी जरा जास्तच केलंय. त्यांना काय आहे, तुझे बाबा त्या दारूमुळे पूर्ण वाया गेलेत आणि तू पण आता त्याच मार्गावर चाललायस का रे? सिद्ध, मी या आजाराने नाही रे, पण तुझ्या काळजीने मी नक्कीच मरून जाईल. आई आई आई, असं नको म्हणू काही. काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची. मी तुझ्या पाया पडते. मला तुझे पैसे वगैरे काही नको, औषध नको, काही नको. या आजारपणात मी मरून गेले तरी चालेल, पण तू मात्र वाया जाऊ नकोस. नाही काय, असं प्लीज बोलू नकोस आई. तुला आमची लाज वाटत असेल तर तू आम्हाला भेटायला नाही आलास तरी चालेल रे, पण तू असं दारूपायी वाया जाऊ नकोस रे बाळा. स्वतःची काळजी घे रे बाळा. नाही गाई, असं नको म्हणू आई. आई हे बघ, का रे तू दारू पितोयस? का तुझ्या बाबांसारखं वागतोयस तू? अरे या वयामध्ये मुलांनी आई बाबांचं कार्य करायचं असतं. आई बाबांनी मुलाचं नाही. तुला काय व्हायचे आधी मला मरण आलं तर बरं. असं नको बोलू आई. मरणाची गोष्ट करू नको आई, प्लीज आई. आई मी सुधारेन स्वतःला. आई खरं सांगतोय, मी सुधारेन स्वतःला, पण तू रडू नको ग आई. आई प्लीज रडू नको, रडू नको ग आई. तू राजन साहेबांसारख्या चांगल्या नेतेवर मी खूप चुकीचे आरोप केले, त्यासाठी मी मनापासून त्यांची माफी मागतो. सर मुझसे गलती हो गई थी सर, मैं माफी मांग चुका हूँ. देखिए ना. वो तो मैं देख रहा हूँ, लेकिन ये है कौन? सर ये राजन पर्वत हैं. अब आप मुझे कास्ट कर सकते हैं. आप चाहें तो उन्हें एक फोन करके पूछ लीजिए ना, मतलब कंफर्मेशन कॉल कर लीजिए कि मैंने माफी मांग ली है. एक मिनट, कुछ तो कंफ्यूजन है. कौन है राजन पर्वते? सर ये वही बड़े पॉलिटिशियन हैं जिनकी वजह से आपने मुझे फिल्म से बाहर कर दिया था. मैं इस इंसान को जानता तक नहीं हूँ, और किसी और के कहने पे मैं तुम्हें फिल्म से क्यों निकालूं? सर आप ये क्या कह रहे हैं? मतलब आपने मुझे
राजन पर्वते के कहने पर फिल्म से बाहर नहीं निकाला? नो, आई एम नॉट अ बिकाऊ डायरेक्टर, यू नो दैट। और साई जी के अलावा मैं किसी और से नहीं डरता। फिर आपने मुझे फिल्म से क्यों निकाला? अरे भाई, तुम्हारी कुंडली मैच नहीं हो रही थी। What? कुंडली? देखो, साई जी के ही मन में नहीं था और मैं साई जी के आगे नहीं जा सकता। सैंडी, टेक हिम अवे। नहीं सर, मैं क्या बोल रहा हूँ सर, एक ऑडिशन तो लेके देखिए सर। सर वन ऑडिशन सर, वन ऑडिशन। अरे एक मिनट यार, अरे सर वन ऑडिशन सर, मैं क्या बोल रहा हूँ, प्लीज सुनने की कोशिश तो कीजिए। सर प्लीज सर, मैं अपनी कुंडली बदल लाता हूँ सर प्लीज मुझे फिल्म से मत। एक मिनट के लिए ना मुझे भी दया आ गई थी, लेकिन फिर मैं साई और भाई भाई और साई के आगे नहीं जा सकता हूँ।